हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी म्हणजे काय? स्टोरी म्हणजे काय? कथा, बरोबर, किंवा गोष्ट. आता पहा इथं, स्टोरी टेलिंग, एखादी गोष्ट आपण जेव्हा सांगतो ना मित्रांनो, ती गोष्ट सांगत असताना आपण इंग्रजीमध्ये वाचन करतो, परंतु त्या गोष्टीचं मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं? सर, गोष्टी ह्या कोणत्या काळामध्ये असतात सांगा बरं, कमेंट मध्ये सांगा. कोणत्या असतात? भूतकाळ. व्हेरी गुड. कोणत्या असतं बघा? भूतकाळ, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही भूतकाळात झालेली एखादी घटना, त्या घटनेची आपण या ठिकाणी माहिती मांडत असतो. मग सर, ती घटना म्हणजे काय? इतिहासात झालेली एखादी घटना असते ना. मग ती एखादी झालेली गोष्ट आपण सांगतो कशी? आणि ती गोष्ट सांगण्यासाठी आपण इंग्रजीमधून जेव्हा वाचन करतो त्याचा अर्थ समजला पाहिजे. मग सर, त्यासाठी आपल्याला ट्रान्सलेशन आलं पाहिजे. ट्रान्सलेशन करत असताना आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आहेत ना. शेवटी आपल्याला इथं लक्ष ठेवा, महत्वाचे ते काय? ज्या ठिकाणी आपलं इथं पहा, वन्स अपॉन अ टाइम अ फादर अँड हिज सन वेअर गोइंग टू द मार्केट विथ देअर डॉंकी. म्हणजे पहा, वाक्य जिथं संपत आहे त्या ठिकाणी त्या वाक्याचं क्रियापद असतंय, हे लक्षात ठेवा. सुरुवातीला कर्म असते, बरोबर आहे. कर्म आणि मधामध्ये कर्ता असते. इंग्रजी याच्यामध्ये, मराठी भाषेत कर्ता, कर्म, क्रियापद. मग इंग्रजीमध्ये क्रियापद शेवटी असते मित्रांनो. आता पहा, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे कोणी एकेकाळी काय होतं बरा? अ फादर अँड हिज सन. हिज म्हणजे काय? त्याचा, म्हणजे वडील आणि त्याचा मुलगा. वेअर गोइंग, वेअर म्हणजे होते. पहा, ही आता एक असल्यामुळे वाद झाला असतं ना, पण इथं दोन आहेत ना. एकापेक्षा असेल तर आपल्याला वेअर घ्यायचा आहे. वेअर इथं लक्षात ठेवा. वेअर का घेतला असेल या ठिकाणी? कारण ते दोघं होते, दोघं, म्हणून आपल्याला वेअर घ्यायचं असतं. आता मी असं ना, आय असलं तर वाज आला असतं, हे का नाही? ही असलं तर ही वाज आला असतं. मग पहा, वेअर गोइंग टू द मार्केट. वेअर गोइंग आयएनजी आहे ना, आयएनजी असल्यामुळे वेअर येते. पहा, विथ देअर डॉंकी. देअर म्हणजे त्यांच्या गाढवा सोबत ते कुठे चालले होते? मार्केटला. मार्केट म्हणजे काय? बाजारात. ते आपल्या गाढवाला घेऊन, त्याचा बाप आणि लेक गाढवाला घेऊन बाजारात चालले होते. आता पुढचं वाक्य पहा, ऍट फर्स्ट. सुरुवातीला राहिलं, एकदम सुरुवातीला काय आलं? बोथ म्हणजे काय? दोघं. बोथ ऑफ देम वेअर वॉकिंग बिसाइड द डॉंकी. दोघं पण काय? त्या आता गाढवाला घेऊन चालले बाजाराला, आणि दोघं जण त्या गाढवासोबत म्हणजे बाजूनं चालत होते. मित्रांनो लक्षात ठेवा, बिसाइड म्हणजे बाजूला, वॉकिंग म्हणजे चालणे, वेअर म्हणजे होते. इथं पण वेअर आले का बरं? कारण दोघं आहेत ना. लक्षात ठेवा, जिथं जिथं अनेक असतील त्या ठिकाणी आपल्याला वेअर घ्यायचं आहे, गोष्टीमध्ये लक्षात ठेवा. नंतर अ मॅन सॉ देम. आता एका माणसानं त्यांच्याकडे बघितलं. एक माणूस भेटला जाताना, बाजाराला आपण जात असतो ना, तर वाटेनं कोणतरी भेटते. मग भेटल्यानंतर तो काय म्हणतो बघा, अँड सेड. तो म्हणाला, अरे व्हाय आर यू वॉकिंग? व्हाय आर यू वॉकिंग? तुम्ही काय चालतात? वेन यू हॅव अ डॉंकी. अरे तुम्ही पायानं का चालतात? जेव्हा तुमच्याकडे गाढव आहे ना, तर तुम्ही पायानं का चालतात? वन ऑफ यू शुड राईड इट. पहा, तुमच्यापैकी एकानं कोणतरी त्या गाढवावर बसलं पाहिजे. शुड म्हणजे पाहिजे. नंतर पहा, सो द बॉय सॅट ऑन द डॉंकी. सीट म्हणजे बसणे, आणि सॅट म्हणजे बसला. लक्षात ठेवा, सीट सॅट, आहे का नाही? लक्षात ठेवा. सो म्हणून द बॉय सॅट ऑन द डॉंकी म्हणजे मुलगा गायला त्या गाढवाच्या पाठीवरती बसला. लक्षात ठेवा. पुढे काय? आफ्टर सम टाइम म्हणजे थोड्या वेळा. काय? आफ्टर सम टाइम. काय थोड्या वेळा? अनदर पर्सन. पर्सन म्हणजे काय? व्यक्ती. म्हणजे दुसरा व्यक्ती काय म्हणाला? सेड. सेड म्हणजे म्हणाला, व्हॉट अ र्यूड बॉय. अरे किती पापरी मुलगा आहे असा. र्यूड म्हणजे काय? र्यूड म्हणजे काय? र्यूडी काय? उद्धट किंवा अजून त्याला दुसरा स्वार्थी म्हणा, रूड. हा, पा, ही इज रायडिंग फाईल हिज ओल्ड फादर इज वॉकिंग. पा, तो गाढवावर बसला आहे. कधी सर? अरे तुझा मथारा बाप आहे ना, मथार ते, त्या मथाऱ्याला बसली असेल तुम्हाला, तू बसला गाढवावर. तुला लाज वाटत नाही का? असं तू म्हणला असेल, पण तसं म्हणून समजून घ्यायचं तुम्हाला. लक्षात ठेवा. अरे तुला लाज वाटत नाही का? तुझं मथार चालले पायानं टपरते, आणि तुला मस्त गाढवावर बसून. मी माझ्या भाषा सांगत आहे, माझ्या
गावरानी भाषेमध्ये. मग पहा, देन द बॉय गॉट डाऊन. पहा म्हणजे तो मुलगा काय झाला, डाऊन म्हणजे खाली. कुठून, त्या गाढवावरून तो पटकन खाली उतरला आणि काय करते, अँड द फादर रोड द डॉंकी. म्हणजे काय केलं, तिच्या वडिलाला गाढवावरती बसायला सांगितलं. म्हणजे सवार झाला. कुठं, त्या गाढवाच्या पाठीवर तिचे वडील सवार झाले किंवा बसले. सून अनदर ट्रॅव्हलर. नंतर एक प्रवासी आला आणि तो काय म्हणतो, सेड हाऊ सेल्फिश द फादर इज. किती स्वार्थी बाप आहे हा. काय केलं त्यानं, लेकराला चालवलं पाहिलं, ते बसल्या गाढवावरती. नंतर फादर इज रायडिंग फाईल द लिटल बॉय इज वॉक. छोटं बाळ, म्हणजे बाळ नाही ते मुलगाच आहे, लक्षात ठेवा. तो काय म्हणतो की मथारा बसले गाढवावर आणि पोरग चालले पायानं. मग काय होतं बा, सो म्हणून काय झालं बरं, बोथ द फादर अँड द सन. म्हणजे बाप आणि लेक काय झाले, ऑन द डॉंकीज टुगेदर सॅट ऑन. सॅट म्हणजे बसले. पहा काय झालं, तसं म्हणल्यामुळं दोघे बसले गाढवावर. पुढे पहा, आफ्टर अ वाईल, थोड्या वेळानं काय झालं, सम पीपल शाउटेड. अरे बोंबला, अरे गाढव मरते, गाढव मरते. अरे दोघं पाय, पोरग मी त्या बाप दोघं बसले गाढवाच्या पाठीवर. म्हणून पुअर डॉंकी, गरीब बिचार गाढव काय करील, दोघं बापले बसले गाढवावर. इट इज टू हेवी, खूप जड आहेत ती दोघ जण. अँड फॉर द ॲनिमल, म्हणजे त्या प्राण्याला, ॲनिमल म्हणजे प्राणी, त्या प्राण्याला दोघांचं वजन वाहून नेणं कठीण झालेलं आहे. आणि हे दोघं सेल्फिश माणसं, दोघं पण त्या गाढवा बैठत विचार कुर कुर असं वाकत 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 गाढव पुढे चालत होतं. म्हणून तसं लोक म्हणून लागले. पहा पुढे पहा, द फादर अँड सन बिकेम कन्फ्युज. अरे कन्फ्युज झाले ते, काय करणार त्याला, बाप लेक राहिले कन्फ्युज झाले. अँड फायनली दे बोथ गॉट डाऊन. दोघं पण खाली उतरले. आता भाई किती भयानक जग असते बाबर. एक बसलं मथार, नाही पोराला बसला, पोरग बसलं मथाला बसला, दोघं बसले गाढव मरण. मग दोघं पण खाली उतरले. अँड वॉक बिसाइड द डॉंकी अगेन. नंतर ते पुन्हा त्या गाढवाच्या सोबत असं बाजूला चालू लागले. ऍट द एंड द फादर सेड. पहा सर्वात शेवटी वडील काय म्हणले, सेड टू हिज सन. त्याच्या मुलाला काय म्हणतात पहा, इफ वी ट्राय टू प्लीज. आपण कोणावर कृपा करायची प्रयत्न केला, एव्हरीवन. पहा, इफ यू ट्राय टू प्लीज एव्हरीवन वी विल नेव्हर बी हॅपी. आपण जर प्रत्येकाचं ऐकत बसलो किंवा प्रत्येकावर कृपा करत बसलो, प्रत्येकाचं ऐकत बसलो, तर आपण कधीही आनंदी राहू शकत नाहीत. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पहा मग या स्टोरीमधून आपल्याला काय भेटतं, मूल्य काय भेटतंय. मॉरल ऑफ द स्टोरी, डू नॉट ट्राय टू प्लेस एव्हरीवन. प्लीज म्हणजे प्रत्येकाचं ऐकत बसायचं, कोणाची म्हणजे प्लीज म्हणजे काय कृपया, म्हणजे प्रत्येकाची. प्लीज पहा लक्षात ठेवा, प्लीज आहे का प्लीज, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. हा बहुत पीपल विल ऑलवेज हॅव डिफरंट ओपिनियन्स. म्हणजे जसा माणूस भेटेल ना, प्रत्येक माणसाचं मत हे वेगवेगळं असतं. म्हणून लोक काय म्हणतील, तुला काय करायचं बा, तू होय ना, तुला काय वाटते, मला लोक काय म्हणतील. अरे वा, इंग्लिश गुरु आणण्यासाठी टीचिंग हिअर. Why? Because my every child speak in English. But काय म्हणतात, अरे सरला काही नाही, उगा शिकत पाहून शिकत. इंग्लिश गुरु कसा माहिती का, मी पाहून शिकवत नाही, अभ्यास करून शिकवतो, अभ्यास. लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य काय की मित्रांनो, आपण ऐकावे जनाचे करावे. लोक काय म्हणतात याच्याकडे अजिबात पाहू नका. सो सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.